श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी माझे स्वामींचे घर याच्या माध्यमातून आम्ही महाराजांच्या अनेक लीला आणि अनेक माहिती आणि गुरुतत्व अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। कालचाच एक आपण एपिसोड टाकला, त्यामध्ये पद्माकर जोशी काकांनी आता जी वटपौर्णिमा येणार आहे त्यामागची जी कथा आहे ती तुम्हाला सगळ्यांना अतिशय छान पद्धतीने सांगितली आणि आमचा असा कायम प्रयत्न राहील की जेवढं तुम्हाला माहिती त्या स्वामींच्या घराच्या माध्यमातून देता येईल तेव्हा आम्ही नक्की देऊ। आता महाराजांची जी माझ्या मागची जी बसण्याची रचना आहे किंवा महाराजांनी जशी आज्ञा केली आणि ते ज्या पद्धतीने या घरामध्ये आले आणि त्यांनी सांगितले घर माझं आहे, तर ते कसं कसं घडलं हे मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने सांगते। म्हणजे प्रथम तुम्हाला बघायचं आहे ती महाराजांची ही छोटी मूर्ती जी प्रथमतः आली, ती आली अगदी मूर्तींच्या अनेक गर्दी असताना तिथून एखाद्या मूर्तीने हाक मारावी आणि ती मूर्ती म्हणावी की मला घरी घेऊन जा, अशा पद्धतीने त्या मूर्तीने हाक मारली आणि ती मूर्ती स्वामींची घरी आणण्यात आली। जशी ती घरी आणण्यात आली तशी तशी वेगळ्याच पद्धतीने त्यांनीच त्यांची सेवा सुरू केली। त्या सेवेमध्ये त्यांनी कळत नकळत ज्या गोष्टी सांगितल्या की माझे हातपाय दाबा, माझ्या पाठीवरनं हात फिरवा, माझ्या डोक्यावरनं हात फिरवा, मला वस्त्र अलंकार घाला, मला छान नटवा, मला छान सजवा आणि मला जेवढी माझी श्री स्वामी समर्थ या 3 शब्दांची उपासना करा। तिथून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली आणि महाराजांनी एक वेगळी त्यापुढची लीला केली। जेव्हा महाराजांचे पाय मी दाबत होते त्यावरती महाराजांचा एक असा वेगळाच आवाज म्हणा किंवा एक संकेत अशा पद्धतीचा आला की मला पादुका हव्या आहेत। आता पादुका हव्या आहेत म्हणजे त्या कशा प्रकारच्या हव्या आहेत, त्या कशा असाव्यात यातलं कुठलंही ज्ञान असणं फार कठीण आहे। कारण कसं असणार सर्वसामान्यांना, तसं मलाही ते नव्हतं। आणि जेव्हा त्या गोष्टी कळत होत्या तेव्हा मी अक्कलकोटच्या एका गुरुजींशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की आपल्याला पादुका करायच्या आहेत। तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, पादुकाच हव्या आहेत ना, मग कुठेही जा, सोनाराच्या दुकानात पादुका विकत घ्या आणि पादुका त्या स्थापन करा, अक्कलकोटला आणा, मी पूजा करतो आणि तुम्ही घरी नेऊन ठेवा। पण त्या पादुका किती आकाराच्या पाहिजेत, त्या कशा पाहिजेत असा कुठलाही संदर्भ कुठेही माझ्यापर्यंत येत नव्हता। आणि असा बराच काळ गेला, म्हणजे ज्या ठिकाणी स्वामींचं घर आहे ते मूळ लक्ष्मी रोडवरती आहे, त्या कुठल्याही सोनाराकडे अशा पादुका मिळायला तयार नाही। शेवटी गुरुजींनी सांगितलं की आपल्याला आता वटवृक्षाला गाराणं घालायचं आहे आणि तिथून जे खोड येईल त्याच्या पादुका आपल्याला तयार करायच्या आहेत आणि त्याच पादुका ज्याला आपण खडावा म्हणतो त्या महाराजांना हव्या आहेत। आणि त्याच पद्धतीने आपण गाराणं घातलं वटवृक्षाला, तिथनं एका खोडाच्या माध्यमातून या पादुका ज्याला खडावा म्हणतात त्या तयार झाल्या। आणि महाराजांची लीला इतकी आगाध होती की त्या खडावा बरोबर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तयार झाल्या। महाशिवरात्रीला सकाळी 3 वाजल्यापासून संध्याकाळी म्हणजे रात्रीपर्यंत समाधी मठावरती त्या ठेवण्यात आल्या आणि त्याचा पूर्णपणे लघुरुद्राच्या माध्यमातून अभिषेक केला गेला। आणि अतिशय आनंदाची गोष्ट अशी की त्या प्रज्वलित झाल्या किंवा त्याला एक शक्ती निर्माण झाली आणि मग ती घेण्यासाठी आम्ही अक्कलकोटला गेलो आणि त्या पादुका मी इथे घेऊन आले आणि अशा प्रकारे या पादुकांची स्थापना इथे झाली। म्हणून मूळ याच्यात महत्वाची गोष्ट की महाराज ज्या वटवृक्षाखाली बसायचे, ज्या वडाच्या झाडाखाली बसायचे आणि लोकांना अशा प्रकारे काही गोष्टी सांगायचे की त्यांची दुःख दूर व्हायची, त्या वटवृक्षाच्या खोडापासून तयार झाल्या या पादुका। वटपौर्णिमा येते शुक्रवारी आणि जिथे वटपौर्णिमा आहे त्याची कथा तर तुम्ही जोशी काकांकडनं ऐकलीच, पण वडाचं झाड म्हणलं, वटवृक्ष म्हटलं की त्यामागची महाराजांची इथली लीला तुम्हाला अगदी जरूर सांगावीशी वाटली। म्हणून महाराजांची ही पहिली लीला म्हणजे या वटवृक्षापासून तयार झाल्या या प्रासादिक पादुका। महाराजांचा आदेश आला लहान महाराजांचा की आता मला मोठ्या रूपात प्रतिष्ठापित करा आणि ही मोठी मूर्ती ही आत्ताच्या प्रगट दिनाच्या आधीच काही दिवसापूर्वी आली आहे, पण त्यामागे देखील महाराजांची प्रचंड मोठी लीला आहे, त्यामागे आधी सुंदर अशी कथा पण आहे। पण हळूहळू काही दिवसांनी मी तुम्हाला अतिशय, कारण खूप वेळ लागणार आहे ती कथा सांगायला, म्हणून काही दिवसानंतर मी तुम्हाला ती अतिशय सुंदर अशी कथा आणि महाराजांची लीला नक्की सांगेन। आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण महाराज ज्या ठिकाणी मोठ्या मूर्ती ज्या ठिकाणी बसली आहे, प्रस्थापित झाली आहे, अशा वटवृक्षाकडे वळूया।
ह्याच्या मागे एकदा असं घडलं की आम्ही रस्त्याने जात असताना, गाडीवर जाताना हा असा एक वटवृक्ष तिथे दिसला. तो दिसल्यानंतर आम्ही अगदी वा वा सुंदर आहे वटवृक्ष, सुंदर आहे एवढंच बोललो आणि पुढे निघून गेलो. परत मधले काही दिवस निघून गेले आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी तो वटवृक्ष दिसला. आता मात्र आम्हाला अजिबात राहवलं नाही, जणू काही त्या वटवृक्षाने आम्हाला बोलवून घेतलं आणि आम्ही तिथे गेलो. वटवृक्ष हा कसा तयार झालाय, कुठे तयार करून घेतात, किती सुंदर आहे, अमकं तमकं ह्या सगळ्या शोधात आम्ही होतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला एकांचा नंबर मिळाला आणि आम्ही त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट केला की बाबा तुम्ही वटवृक्ष कुठे तयार करून घेतलाय, कशा पद्धतीने तयार करून घेतला आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की कशासाठी हवाय तुम्हाला हा वटवृक्ष किंवा कशासाठी तयार करायचा आहे. तर आम्ही सांगितलं नाही, आम्हाला स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती येणार आहे त्याला बसवण्यासाठी हा वटवृक्ष तयार करून घ्यायचा आहे. आणि त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की हा वटवृक्ष जणू काही मी तयार करून घेतलेला आहे, पण आता मला कुठेतरी असं वाटतंय की मला हा वटवृक्ष सहजासहजी तयार झालेला नाही, त्यावर महाराजांनीच बसावं या रचनेसाठी तो तयार झाला आहे. आणि त्या व्यक्तीने सांगितले की मलाही महाराजांचा आदेश येतोय की हा वटवृक्ष स्वामींच्या या घरात मध्ये अर्पण केला जावा. आणि तो वटवृक्ष संक्रांतीच्या दिवशी वटवृक्ष हा इथे महाराजांच्या घरी आला. जेव्हा तो आला, कारण तुम्हाला सगळ्यांना मी सांगितले की महाराजांचं हे घर आहे, हे छोटं घर आहे आणि या घरामध्ये येताना हे 4थ्या मजल्यावर आहे महाराजांचं घर आणि अतिशय लहान अशा पायऱ्या आहेत या घराच्या. तर त्या आता हा वटवृक्ष कसा येणार, लिफ्ट मधनं तर तो येऊ शकत नाही. मग असं ठरवलं की तो जिन्यानी वर घेऊन यायचा. एवढा मोठा 7.5 फुटाचा वटवृक्ष आणि 3.5 फुटाचा हा पार हा कसा काय वरती येणार. मग तिथे एकाने सांगितलं की नाही आपण हळूहळू तो वरती घेऊन जाऊयात किंवा तो कापूयात. म्हणलं नको, कापू नका, महाराजांना आपण परत आग्रह करू, विनंती करू आणि तो वटवृक्ष संपूर्णपणे कसा वरती येईल याच्यासाठी त्यांनाच गाराणं घालू. आणि हळूहळू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या जपामुळे हा वटवृक्ष हळूहळू वरती आला. जेव्हा तो वरती आला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली नव्हती, ती एकदम जाणवली की ज्या दारातनं तो आत येणार होता ते दार 1.5 फुटी होतं आणि जो हा पार आहे हा जवळजवळ 3.5 फुटाचा पार होता. आता हे आतमध्ये कसं येणार. खूप प्रयत्न करून झाले, दिशा फिरवून झाल्या, इकडे फिरवून झाली, अरे आडवा करू, उभा करू, तिरका करू, सगळे प्रकार करून झाले, पण तो वटवृक्ष काही आत येईना. मग असं ठरलं की हा वटवृक्ष कापायचा का. तर नाही, हा कापायचा नाही, हा महाराजांना पुन्हा एकदा विनंती करायची आणि हा वटवृक्ष महाराज तुम्हाला बसायचं आहे, तुम्हीच सांगितले मला यावर बसायचे. आणि श्री स्वामी समर्थ या 3 शब्दाच्या जोरावरती आणि उत्तर दिशेला तो वटवृक्ष फिरवला गेला आणि काहीही न तोडता, न कापता, नाही काही न करता हा सरळसोट वटवृक्ष आतमध्ये आला आणि महाराज या वटवृक्षावर बसलेले आहेत. अतिशय आनंद देणारा तो क्षण होता. डोळ्यातनं पाणी येत होतं की महाराज तुमची लीला अगाध आहे आणि तुम्ही जे बोलता, तुम्ही जे म्हणता ते तुम्ही अक्षरशः एक वेगळ्या पद्धतीने इतरांकडनं इतकं छान पद्धती करून घेता आणि तुम्ही तुमची इच्छा आमच्या माध्यमातून पूर्ण करून घेता आणि आम्हाला आयुष्यातला आनंद देता. महाराजांच्या इथल्या स्वामी माझे स्वामींचे घर इथल्या महाराजांच्या अनेक लीला आहेत, कथा आहेत आणि हळूहळू मी त्या तुम्हाला सांगणार आहे. महाराजांचं हे घर कशा पद्धतीने त्यांनीच रचना करून घेतली या घराची हे पण मी काही काळाने तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि पुन्हा एकदा स्वामी माझे स्वामींचे घर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि महाराजांच्या अशा अनेक लीला आणि अनेक कथा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येण्यासाठी जोडले जा. आणि महाराजांसमोर एकच प्रार्थना, सगळ्यांना आनंदी आणि सुखी ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.